हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत. तो म्हणजे 2005 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. तर चला पाहूया हा निर्णय काय आहे. तर 100% अनुदानित शाळांच्या अंशतः अनुदानित विभागात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असा महत्वपूर्ण आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक व निवृत्त कर्मचारी यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. यात जळगाव, अहिल्यानगर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद, जालना आदी जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. आता सर्व याचिकांमध्ये समान मुद्दा असल्याने न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली. आता मान्य उच्च न्यायालयाचा आदेश काय आहे, तर न्यायालयाने नमूद केले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करता येणार नाही. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यानुसार प्रस्ताव देण्याचे आदेश दिले. तसेच निवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव 6 आठवड्यात सादर करून त्यावर निर्णय घ्यावा असेही आदेशात म्हटले आहे. आता याचिकाकर्त्यांचा दावा काय होता याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर याचिकाकर्त्याची सहाय्यक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकपदी नियुक्ती झाली होती. 31 ऑक्टोबर 2005 नंतर त्यांच्या पदास मान्यता आणि कायम वेतन देण्यात आले. परंतु त्यांच्या सेवा 31 ऑक्टोबर 2005 पूर्वीच्या अंशतः विना अनुदानित टप्पा अनुदानित तुकड्यांवरील असल्याने जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्याचा दावा होता की ते 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित विभागात नियुक्त झाले. नंतर त्याच शाळांच्या 100% अनुदानित विभागात पूर्ण वेळ सेवेत कार्यरत झाले. मात्र शासनाने NPS आणि नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत त्यांना गृहीत धरले. तर हा होता माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय. थँक्यू.